इंग्लिशमध्ये एक प्रोव्हर्ब येतं, अर्ली बर्ड कॅचेस द वर्म किंवा एक दुसरी आहे, वेल बिगन इज हाफ डन. म्हणजे काय, की एखादी गोष्ट जर तुम्हाला अचीव्ह करायची असेल, तर त्याच्यासाठी सक्सेस मिळण्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्ही लवकर सुरुवात करा आणि दुसरी गोष्ट ती सुरुवात चांगल्या पद्धतीने करा. सो आता हे मी का सांगतो तुम्हाला? कारण बऱ्याच जणांचं आपलं स्वप्न असतं, की मला आय-ए-एस व्हायचंय, मला आय-पी-एस व्हायचंय किंवा स्टेट सर्व्हिसेसमध्ये मला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, तहसीलदार, डी-वाय-एस-पी व्हायचंय. तो ही जी जर्नी आहे आय-एस बनण्याची किंवा डेप्युटी कलेक्टर बनण्याची, ही जर्नी फार मोठी आहे आणि त्या जर्नीची सुरुवात जर आपली व्यवस्थित झाली आणि दॅट टू ती जर लवकर झाली, तर आपल्या सक्सेसचे चान्सेस खूप फोल्डनी वाढत जातात. आता हे मी आता का सांगतोय? कारण आपल्याला माहितीये, की ह्या एक्झाम्स जनरली आफ्टर ग्रॅज्युएशन आपण अपिअर होऊ शकतो किंवा आफ्टर ग्रॅज्युएशन आपण त्या देऊ शकतो. पण मग त्याच्यासाठी जर ग्रॅज्युएशनच्या काळामध्येच, आपल्या पदवी काळामध्येच जर आपण सुरुवात केली तर? आता हा जो वेळ मिळतो ना कॉलेजचा तुम्हाला 3 वर्षाचा किंवा काही जणांसाठी 4 वर्षाचा हा जो वेळ आहे किंवा काही जणांसाठी त्याही पेक्षा जास्त जो वेळ मिळतो. सो हे जे 3, 4, 5 वर्ष जे ग्रॅज्युएशनला मिळतात, तर ते जर तुम्ही व्यवस्थित युटिलाइज केले, तर तुमचे पहिल्या-दुसऱ्या अटेम्प्टला सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त पटीने वाढतात. आता हे मी का म्हणतो? लवकर सुरुवात का करायची? एकतर पहिली गोष्ट, सुरुवातीच्या काळामध्ये 12वी फर्स्ट इयर, सेकंड इयर वगैरे हा जो पिरियड असतो ना, आपल्या लाईफचाच ॲक्चुअली प्लॅटिनम पिरियड असतो. कारण ह्या फेजमध्ये आपली ग्रास्पिंग पॉवर खूप जास्त असते. आपली बॉडी एकदम अजाईल असते. सो त्याच्यामुळे खूप जास्त काम करण्याची क्षमता आपल्याला त्या फेजमध्ये मिळते. दुसरी गोष्ट काय असते, की आपलं एज कमी असतं. टाईम जास्त मिळतो आपल्याला प्रिपरेशनला. ॲट द एज ऑफ 21 आय-एस होणं आणि 31ला आय-एस होणं, ह्याच्यामध्ये बराच फरक असतो. कारण मिळणारी सर्व्हिस तुमची तेवढी पुढे कमी जास्त होत असते. वयवर्ष 21ला आय-एस झाल्यानंतर मिळणारी सर्व्हिस आणि 31ला आय-एस झाल्यानंतर तिथून पुढे रिटायरमेंटपर्यंत मिळणारी सर्व्हिस, ह्याच्यामध्ये जवळ-जवळ 10 वर्षाचा गॅप असतो. आणि हा गॅप नंतरच्या काळामध्ये सर्व्हिसेसमध्ये खूप जास्त मॅटर करतो. कारण जसं-जसं तुम्ही प्रमोशन घेत वर जाता ना, तसं-तसं नंबर ऑफ पोस्ट कमी होत जातात. प्रमोशनचे चान्सेस कमी होत जातात. मे बी तुम्हाला ही गोष्ट आता रिअलाईज होणार नाही. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आफ्टर सिलेक्शन ह्या गोष्टी जाणवतात. सो त्याच्यामुळं अर्ली स्टार्ट आणि लवकर सर्व्हिसेसमध्ये इंडक्ट होणं हे फार क्रुशियल असतं. आणि त्याच्यासाठी लवकर प्रिपरेशन करणं एनी टाईम बेटर असतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर पाहिलं तर जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये अभ्यास करता ना, तर कॉलेजच्या ज्या आपल्या फॅसिलिटीज असतात बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या कॉलेजची लायब्ररी असते, आपल्या कॉलेजचे खूप साऱ्या फॅकल्टीज असतात. कॉलेजमध्ये सुद्धा काही सीनियर्स प्रिपरेशन करत असतात त्या एक्झामचं. तर त्या सगळ्यांचा गाईडन्स किंवा लायब्ररीचा यूज जर काही जणांचा जो ऑप्शनल सब्जेक्ट असतो, तोच ग्रॅज्युएशनचा असतो. मग अशा केसमध्ये ऑप्शनल सब्जेक्टच्या प्रिपरेशनसाठी लागणारी पुस्तकं, लागणारा गाईडन्स तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्येच मिळू शकतं. सो त्याचा सुद्धा इथे फायदा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही असता, तर त्यावेळेस तुम्हाला कोणतंही फायनान्शियल बर्डन नसतं, की बाबा तुम्ही पैसे कमवलेच पाहिजे किंवा घरी तुम्ही पैसे दिलेच पाहिजे. रादर त्या काळात तर आपण आपल्या आई-बाबांकडून पैसे घेत असतो. सो त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं फायनान्शियल बर्डन नसतं. हा दुसरा मुद्दा. पुढे अ, जर ह्या काळामध्ये जर काही स्टुडंटनी आपला ऑप्शनल सब्जेक्ट जर डिसाईड केला, की बाबा जर एखाद्याचं ग्रॅज्युएशन आर्ट्समध्ये आहे, त्यांनी असं ठरवलं, की बाबा जिओग्राफी माझा आवडता सब्जेक्ट आहे, जिओग्राफीच मला ऑप्शनल म्हणून ठेवायचं आहे. तर तो जर ग्रॅज्युएशनमध्ये जर त्याचं फिक्स झालं, तर त्याचं प्रिपरेशन लवकर करता येतं. कारण त्याचा फायदा काय होतो, जर तुम्ही सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचा जर डेटा काढून पाहिला यूपीएससीचा किंवा इथून पुढे येणाऱ्या एमपीएससी एक्झामचा, तर एक गोष्ट जाणवते, की जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत, त्यांनी बऱ्यापैकी चांगला स्कोर हा ऑप्शनल सब्जेक्ट्समध्ये केलेला असतो. आणि ऑप्शनल सब्जेक्ट ही एकमेव अशी गोष्ट आहे, की जी तुम्हाला चूज करता येते. सो त्याच्यामुळे ती चूज करताना जर तुम्ही ते लवकर चूज केले ग्रॅज्युएशनमध्येच, तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आता जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये अभ्यास करता, तर तो अभ्यास करत असताना कॉलेजचा अभ्यास, यूपीएससी किंवा एमपीएससी सारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा जो अभ्यास आहे, तर तो बॅलन्स कसा करायचा ह्याच्याबद्दल थोडंसं आपण बोलूयात. एकतर पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, कॉलेजचा अभ्यास ही पण आपली प्रायोरिटी आहे. जसं यूपीएससी, एमपीएससी ह्या एक्झामचा प्रिपरेशन करणं ही आपली प्रायोरिटी आहे. तशाच पद्धतीनं कॉलेजचा जो एक्झाम आहे किंवा कॉलेजचे जे अभ्यास आहे, तर तो अभ्यास सुद्धा आपली प्रायोरिटी आहे. हे मी का म्हणतोय? कारण लक्षात घ्या, ह्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात, तर त्या खूप अनसर्टन असतात आणि ह्या अनसर्टनिटीमध्ये तुमच्याकडे एक प्लॅन बी असणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे कॉलेजचा जो अभ्यास आपण करतो, कॉलेजमधून जी काही आपल्याला डिग्री मिळणार आहे, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनची, तर ती डिग्री तुमचा एक प्लॅन बी म्हणून, तुम्हाला एक कुशन म्हणून तुम्हाला ती फ्युचरमध्ये कामी येऊ शकते. लक्षात येतंय? दुसरी गोष्ट, आता जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये प्रिपरेशन सुरू करता, तर आता
इमॅजिन करा की कॉलेजचे तुमचे 3 वर्ष किंवा 4 वर्ष आहेत. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर किंवा काहींच्या केसमध्ये फोर्थ इयर, फिफ्थ इयर पर्यंत ते जाऊ शकतात. आता मी काय सजेस्ट करेल, की जेव्हा तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयरमध्ये असता, तर त्या केसमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, की फर्स्ट इयरला एकतर पहिली गोष्ट ही एक्झाम काय आहे, हे आधी समजून घ्या. सी कॉलेजच्या ज्या आपल्या एक्झाम्स असतात आणि ज्या सिव्हिल सर्व्हिसेस असतात, तर त्याच्यामध्ये खूप फरक असतो. कॉलेजमध्ये जनरली कसं असतं, आपल्याकडे सेमेस्टर पॅटर्न असतो किंवा अॅन्युअल पॅटर्न आहे. मग त्याच्यामध्ये 1-2 नोट्स आपण एका सेमेस्टरमध्ये किंवा वर्षभरामध्ये 3-4 नोट्स आपण एका सब्जेक्टसाठी वाचतो आणि त्या मग करून लिटरली आपण वन नाईट शो करून आपण दुसऱ्या दिवशी एक्झाम देतो. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये मात्र तसं नसतं. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये वन ऑफ द मेजर डिफिकल्ट टास्क काय असतं, तर ते म्हणजे खूप सारा सिलेबस कव्हर करणं. आणि हा सिलेबस आपल्या आवाक्यामध्ये आणण्यासाठी एकतर पहिली गोष्ट तुम्हाला हे एक्झाम काय आहे, हे समजणं फार क्रुशियल असतं. सो त्याच्यामुळे फर्स्ट इयरला ही एक्झाम कशा पद्धतीने आहे, प्रिलिम्स कशी असते, मेन्स कशी असते, इंटरव्ह्यू कशा पद्धतीने तुम्हाला प्रिपेअर करावा लागतो, ह्या गोष्टींचा अभ्यास करत ठेवा. फर्स्ट इयरला याच्यासोबतच जे बेसिक एनसीईआरटीची पुस्तकं आहेत किंवा एमपीएससीसाठी जे स्टेट सर्व्हिसेसची जी पुस्तकं आहेत, आपल्या बालभारतीची वगैरे जे राज्य शासनाची जी पुस्तकं आहेत, तर ती वाचण्यावरती भर द्या. मुख्यत्वे हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, जिओग्राफी असेल, हे जे काही मेजर सब्जेक्ट्स आहेत, तर त्या सब्जेक्टची एनसीईआरटीज आणि स्टेट बोर्डची पुस्तकं तुम्ही फर्स्ट इयरलाच वाचून काढा. सेकंड इयरला जेव्हा तुम्ही जाल, त्या सेकंड इयरमध्ये आय विल सजेस्ट की तुम्ही जे रेफरन्सेस आहेत, तर तिकडे थोडंसं वळा. म्हणजे काय, की आता जनरल स्टडीजमध्ये जर तुम्ही सिलेबस पाहिला, तर पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट असे वेगवेगळे सब्जेक्ट्स तुम्हाला करायचे असतात. मग ह्या जनरल स्टडीजमधले हे जे काही वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत, तर त्या सब्जेक्टसाठी एक कुठलं तरी रेफरन्स पुस्तक तुम्ही निवडू शकता आणि ते सेकंड इयरमध्ये त्याचं डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास करू शकता. मग सेकंड इयरला सपोज आपण असं टार्गेटच ठेवलं, की बाबा जनरल स्टडीजचं मला बऱ्यापैकी जे सब्जेक्ट्स आहेत, तर त्याचं पूर्णपणे मला रिडिंग करायचंय. मग ते रिडिंग करत असताना एका गोष्टीची काळजी घ्या, की खूप सारे रिसोर्सेस वाचू नका. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता पॉलिटी तुम्ही वाचताय. मग पॉलिटीसाठी तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचलं, एकच पुस्तक वारंवार वाचलं तरी सफिशियंट आहे. किंवा जिओग्राफीसाठी एनसीईआरटीज किंवा गोचिंग लिओनचं जे पुस्तक आहे, तर तेच वाचा आणि तेच वारंवार रिवाइज करत राहा. नंबर ऑफ रिसोर्सेस कमी ठेवा, मात्र नंबर ऑफ रिव्हिजन्स जास्त करा. ते फार महत्वाचं आहे. सो आपण सेकंड इयरमध्ये जनरल स्टडीजचे जे रेफरन्स पुस्तकं आहेत, फर्स्ट इयरला आपण एनसीईआरटीज वाचले, सेकंड इयरला आपण मुख्य जे संदर्भ पुस्तकं आहेत किंवा जे रेफरन्सेस आहेत ते वाचले आणि त्याच्यासोबत मी एक सजेस्ट करेल, की सेकंड इयरला जर तुमचं जीएस बऱ्यापैकी वाचून झालं, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी वगैरे हे सगळं जर वाचून झालं, तर त्या सब्जेक्ट्समध्ये जर तुम्हाला एखादा सब्जेक्ट आवडू लागला असेल, तर तो सब्जेक्ट तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून निवडू शकता का? ह्या बाबतीत विचार करा. काहींच्या केसमध्ये असंही असेल, की त्यांचा जो ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट आहे, तोच त्यांना ऑप्शनल म्हणून ठेवायची इच्छा असेल, तर ते सोन्याहून पिवळं असेल. का? कारण जर तुमचा ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट तुम्ही जर ऑप्शनल म्हणून सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये ठेवला, तर तुम्हाला झिरोपासून सुरुवात करण्याची गरज नाही. तुमची सुरुवातच मुळात 30, 40, 50% प्रिपरेशनपासून झालेली असते. सो त्याच्यामुळे त्याचा एक फायदा नक्कीच तुम्हाला होऊ शकतो. अदरवाईज जनरली काय असतं, की जी सायन्सची मुलं आहेत, तर त्या सायन्सच्या मुलांना ह्युमॅनिटीचे जे सब्जेक्ट्स आहेत, म्हणजे सोशल सायन्सेसमध्ये आपल्याला हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, हे सब्जेक्ट्स बऱ्यापैकी मुलं ऑप्शनल म्हणून सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये निवडतात. आता हे का निवडतात? कारण हे ऑप्शनल सब्जेक्ट्स तुम्हाला जनरल स्टडीजमध्ये खूप चांगल्या पद्धतीने फायदा करून देत असतात. कारण जनरल स्टडीमध्ये हेच सब्जेक्ट्स तुम्हाला बऱ्यापैकी परत वाचावे लागतात. तर ते तुमचं काम तिथे कमी होतं. सो त्याच्यामुळे बऱ्याचदा सायन्सची जी मुलं आहेत, तर ही सायन्सची मुलं ह्या ह्युमॅनिटीच्या किंवा सोशल सायन्सेसच्या सब्जेक्ट्सकडे वळतात. मग अशा मुलांसाठी हे जे सोशल सायन्सचे जे सब्जेक्ट्स आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, सोशिओलॉजी, पॉलिटिकल सायन्स हे जे सब्जेक्ट्स असतात त्यांच्यासाठी नवीन असू शकतात. मग हे सब्जेक्ट्स तुम्ही सेकंड इयरमध्ये वाचायला सुरुवात करा. त्याचा एक पाया तुम्हाला तयार करता येऊ शकतो. आणि जेव्हा तुम्ही थर्ड इयरला जाल, थर्ड इयर किंवा फोर्थ इयरला जाल, तर त्यावेळेस मी सजेस्ट करेल, की आपण फर्स्ट इयर, सेकंड इयरमध्ये जे जनरल स्टडीज वाचलेलं आहे, त्याचे रेफरन्सेस एनसीईआरटी जे वाचलेले आहे, त्याची रिव्हिजन करा आणि थर्ड इयर, फोर्थ इयरमध्ये तुमचा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे, तर त्या ऑप्शनल सब्जेक्टचं प्रिपरेशन खूप व्यवस्थित करा. ऑप्शनलचा पूर्ण सिलेबस समजून घ्या. पेपर 1 मध्ये काय आहे, पेपर 2 मध्ये काय आहे, पेपर 1च्या सेक्शन ए मध्ये काय आहे, तर ते सगळं डिटेलमध्ये अभ्यासा आणि टार्गेट ठेवा, की बॉस ह्या सेमिस्टरमध्ये मी सेक्शन ए कंप्लीट करेल, सेक्शन बीचा एवढा सेक्शन कंप्लीट करेल किंवा 2 सेमिस्टरमध्ये जो सेमिस्टर ब्रेक मला मिळतो, तर त्या सेमिस्टर ब्रेकमध्ये मी सेक्शन बीचा एवढा सेक्शन कंप्लीट करेल. ह्याचं टार्गेट जर तुम्ही ठेवलं,
तर ह्याचा फायदा प्रचंड जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला ऍक्च्युअल एक्झामच्या वेळेस होऊ शकतो. सो ह्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवा. मग आता हे करत असताना तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये काय गोष्टींवरती लक्ष ठेवू शकता. एकतर पहिली गोष्ट जसं मी सुरुवातीला म्हणलं, की तुमच्या कॉलेजच्या स्टडीजकडे दुर्लक्ष करू नका. तुमचा जो कॉलेजचा टाईम आहे, कॉलेजचा जो अभ्यास आहे, त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक दिवसामध्ये कमीत कमी 3 ते 4 तास तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्रिपरेशनला द्या. जनरली आपल्याकडे बघा 9 ते 4, 5 पर्यंत कॉलेजेस असतात. जर आर्ट्स असेल तर ते 9 ते 1, 2 पर्यंत कॉलेजेस असतात. नंतर मुलांना सुट्टी असते. किंवा सायन्सच्या मुलांसाठी जर पाहिलं तर प्रॅक्टिकल्स आणि लेक्चर्सचं जर कॉम्बिनेशन पाहिलं तर 9 ते 4 किंवा 9 ते 5 पर्यंत कॉलेजेस असतात. मग या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, की सकाळी 9च्या आधी सकाळी थोडंसं लवकर उठून एक 2 तासाचा अभ्यासाचा स्लॉट घेऊ शकता आणि संध्याकाळी जेव्हा परत कॉलेज संपतं, त्यावेळेस सुद्धा परत एक 2 तासाचा स्लॉट तुम्ही अभ्यासाचा घेऊ शकता. आता हे जे 2-2 तासाचे आपण 2 स्लॉट्सचा विचार केला, म्हणजे दिवसाला आपण 4 तास अभ्यास केला वीकडेजमध्ये. वीकेंडमध्ये जेव्हा तुम्हाला सुट्टी असेल, मी सजेस्ट करेल की हे थोडंसं स्ट्रेच करा. 4 तासाच्या ऐवजी आपण 6 ते 7 तास अभ्यास करूयात. ह्यानी होईल काय बघा, तुम्हाला लक्षात पण येणार नाही. तुम्ही हळू एक सेगमेंट तुम्ही कव्हर करत जाता ह्या मोठ्या एक्झामचा. आणि इथे होतं काय, की तुम्ही तुमच्या कॉलेजचा पण अभ्यास बॅलन्स केलेला असतो. तुमच्या कॉलेजमधल्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात, तुमचे स्पोर्ट्स असतात, कल्चरल ऍक्टिव्हिटीज असतात, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पार्टिसिपेट करू शकता आणि ॲट द सेम टाइम हळूहळू तुमचा सिव्हिल सर्व्हिसेसचा एक सब्जेक्ट पण कव्हर होत जात असतो. सो त्याच्यामुळे त्याचाही तुम्हाला फायदा होईल. मग हे करत असताना शक्य झालं तर स्वतःचं असं एक डेली शेड्यूल बनवा, की मी किती वाजता उठणार आहे, मी किती वाजता युपीएससीचा अभ्यास करेल, मी किती वाजता कॉलेजला जाईल, मग कॉलेजमध्ये जो काही वेळ मिळेल, ऑफ लेक्चर्स वगैरे जेव्हा असतील, तर त्यावेळेस सुद्धा मी कशा पद्धतीनं तो वेळ युटिलाइज करू शकतो किंवा मी म्हणेल की तो वेळ मी कसा चोरू शकतो, ह्याचा पण तुम्ही नक्कीच विचार करा. दुसरी गोष्ट, जे काही तुम्ही प्लॅन केलेलं आहे, तर ते ऑन पेपर घेऊन या, की ह्या सेमेस्टरमध्ये मला काय कंप्लीट करायची. त्याची चेकलिस्ट तुमच्याकडे ठेवा, की माझा हा सब्जेक्ट झालाय, ह्या सब्जेक्टमधला हा सेक्शन झालाय, हा राहिलाय. ह्याचं प्रॉपर तुमच्याकडे प्लॅनिंग ठेवा. त्याचा प्रचंड फायदा होईल. दुसरी गोष्ट, गेल्या काही वर्षांमध्ये स्पेशली युपीएससीमध्ये करंट अफेअर्सचं वाढतं महत्व पाहता मी एक सजेस्ट करेल, की तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर पासूनच करंट अफेअर्स वाचायला किंवा डेली न्यूजपेपर वाचायला सुरुवात करा. तर न्यूजपेपर रिडिंग ही एका दुसऱ्या किंवा 1-2 महिन्यांमध्ये होणारी गोष्ट नाही. ती कंटिन्युअसली चालू असणारी प्रोसेस आहे. तुम्हाला कित्येक महिने कंटिन्युअसली न्यूजपेपर वाचावा लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला त्या न्यूजचा एक बेस तयार होईल आणि मग तिथून पुढे तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस मधली जी स्टॅटिक पुस्तकं आहेत, तर ती समजायला सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. सो त्याच्यामुळे मी सजेस्ट करेल, की डेली एक कोणताही न्यूजपेपर, हिंदू असेल, एक्सप्रेस असेल किंवा एमपीसीसाठी लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स याच्यापैकी कोणताही स्टँडर्ड न्यूजपेपर डेली फॉलो करा. पॉसिबल झालं तर जे काही व्हिडिओज वगैरे तुम्हाला मिळतील किंवा काही ऑल इंडिया रेडिओवरती न्यूज अनालिसिस वगैरे असेल किंवा काही युट्यूबवरती तुम्हाला करंट अफेअर्सचे व्हिडिओज किंवा एखादा महत्वाचा मुद्दा जो वारंवार चर्चेला जात असतो, तर त्याच्या बाबतीत तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील. तर ते आवर्जून बघा. ह्यांनी काय होईल, की तुमची मतं तयार व्हायला लागतील. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये मुख्यत्वे मुख्य परीक्षेमध्ये, मेन एक्झाममध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग करायचंय आणि आन्सर रायटिंग करत असताना तुमची ओपिनियन्स, तुमची मतं, तुम्हाला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह कसा आहे, हे चेक केलं जातं. आणि जेव्हा तुम्ही करंट अफेअर्स खूप वर्षांपासून करत असता, तुमचे ओपिनियन्स बनत जातात गोष्टींबद्दल. सो हे अत्यंत महत्वाचं आहे.